नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनिल पाटील. मी MDS पीडियाट्रिक डेंटल सर्जन आहे. नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज मुंबईमधून 2008 ला मी ही पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर मी सांगलीमध्ये चिल्ड्रन्स डेंटल क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये स्वतःची प्रॅक्टिस चालू केली आहे. आपल्या दवाखान्यामध्ये डॉक्टर अपर्णा पाटील या BDS फॅमिली डेंटिस्ट आहेत. त्याचबरोबर त्यांनी पीडियाट्रिक डेंटिस्ट्रीमध्ये फेलोशिप केली आहे आणि त्या न्यूट्रिशन आणि फिटनेस कन्सल्टंट म्हणून त्या कोचिंग करतात. त्यामुळे आपल्या दवाखान्यातील लहान मुलांना त्याचबरोबर ॲडोलसंट मुलांना पण ते चांगल्या प्रकारे दाताचे उपचार, दाताचे आरोग्य, डाएट आणि न्यूट्रिशन याच्याविषयी सल्ला आणि मार्गदर्शन करून बाकीचे ॲडव्हान्स उपचारामध्ये दवाखान्यामध्ये योगदान देतात. काही मुलांमध्ये डाऊन सिंड्रोम, सेरेब्रल पाल्सी, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर किंवा डिस्लेक्सिया किंवा तत्सम बिहेवियरल हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरमुळे ते आपल्या दातांच्या उपचारासाठी सहकार्य करू शकत नाही. अशा वेळा त्यांना कॉन्शियस सिडेशन म्हणजेच हॅपी गॅस किंवा जनरल एनेस्थेशिया किंवा संपूर्ण गुन्हेखाली दातांचा उपचार आपण करू शकतो. आणि त्याचबरोबर बिहेवियर शेपिंग, बिहेवियर गायडन्स या उपचार पद्धतीचा अवलंब करून त्यांचा दात, हिरडी, गाल, ओठ आणि जीभ यांचा शस्त्रक्रिया आणि दातांचे रूट कनाल हे अगदी खेळीमेळीनं आणि अगदी शांतपणे सहकार्य घेऊन करता येतात. लहान मुलांचं ओठ फाटलेलं असणं किंवा जीभ टाळायला चिकटलेली असणं, त्याच्यामुळे बोलणं असंबंध होणं किंवा हिरडीमध्ये गाठ होणं किंवा ओठावरती म्युकोसिल होणं, या सगळ्यांसाठी आपल्याकडे सॉफ्ट टिश्यू लेझर आहे, ज्याच्यामध्ये बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया करता येतात. आणि त्याच्यामुळे बाळाचं सहकार्य आणि बाळाची जखम आहे ती लवकर भरून येते आणि बाळाच्या उपचारामध्ये आपल्याला सुधारणा लवकर बघायला मिळते. लहान मुलांमध्ये दाताचं दुखणं झाल्यानंतर ते जेवत नाहीत, झोपत नाहीत, सतत रडत आणि चिडचिड करत राहतात. अशा वेळेला आपल्याला त्यांना समजून घेऊन त्यांचं रडणं, त्यांचं बिहेवियरला अंडरस्टँडिंग करून त्याच्यामध्ये वेदनारहित पद्धतीने रूट कनाल करून, त्याला रूट कनाल केल्यानंतर कॅप सिमेंट बसवून त्याला चांगलं स्माईल अगदी छान पद्धतीनं त्याचं सहकार्य घेऊन करता येते. त्याचबरोबर काही वेळेला दुधाचे दात किडू नयेत, कीड टाळण्यासाठी म्हणून आपल्याकडे कॅव्हिटी प्रिव्हेन्शन प्रोग्राम आहे. त्याचबरोबर काही मुलं जीभ लावतात दातांना किंवा अंगठा चोखतात, बोटं तोंडामध्ये घालतात किंवा नख खातात किंवा तोंडाने श्वास घेतात. या सगळ्या सवयींचा टाळण्यासाठी काही अप्लायन्स थेरपी आणि काउन्सिलिंग थेरपी सुद्धा आपल्याकडे दवाखान्यामध्ये अवेलेबल आहे. लहान मुलं खेळताना पडतात किंवा जखम होते, ओठांना, जिभेला किंवा दाताला जखम होते, दात पडतात, तुटतात. त्यासाठी आपल्याकडे स्पोर्ट्स डेंटिस्ट्री या उपचार पद्धतीनुसार आपण त्यांचे दात पूर्ववत चांगले करू शकतो आणि त्यांची स्माईल चांगली ठेवू शकतो. काही मुलांचे दात वेडेवाकडे असतात किंवा जबड्यांमध्ये काही दोष असतो किंवा ओठांमध्ये किंवा हनुवटीमध्ये किंवा नाकाच्या बेसमध्ये काही प्रॉब्लेममुळे त्यांचा चेहरा आणि त्यांचं स्माईल हे चांगलं दिसत नाही. ते चेहऱ्याचं आणि दाताचं सौंदर्य चांगलं करण्यासाठी आपल्याला अप्लायन्स थेरपी, स्पेस मेंटेनर किंवा एंडोसेप्टिव्ह ऑर्थोडॉन्टिक्स किंवा फिक्स्ड ऑर्थोडॉन्टिक ब्रेसेस किंवा अलायनर या ट्रीटमेंटद्वारे आपण त्यांचं स्माईल आणि चेहऱ्याचं सौंदर्य चांगलंच करू शकतो. त्याचबरोबर मी सामाजिक उपक्रमांमध्ये दातांचे आरोग्य याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जायंट ग्रुप ऑफ सांगली आणि इंडियन डेंटल असोसिएशन सांगली डिस्ट्रिक्ट ब्रांच यामध्ये प्रेसिडेंट म्हणून 2 वर्ष मी काम केलेलं आहे. मी 6 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर डेंटल आणि मेडिकल जर्नलमध्ये 70 पेक्षा जास्त लेखांचं प्रकाशन केलेलं आहे. आणि त्या डेंटल आणि मेडिकल जर्नलमध्ये 22 जर्नलचं मी एडिटर आणि रिव्ह्युअर म्हणून त्यांच्या बोर्डवर काम पाहत आहे.